students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Biotechnology, lecture number 9. In previous lecture, we already discussed about the applications of biotechnology in agriculture, and especially we discussed about the transgenic plants. In this lecture, we will discuss about the transgenic animals. There are different transgenic animals like transgenic mice, rat, sheep, then also transgenic fish, then transgenic pig, which are produced by the recombinant DNA technology. And if you observe the term transgenic, then this transgenic term which is referred as an animal in which there has been a deliberate modification of the genome and the material responsible for the inherited characteristics in contrast to the spontaneous mutation. म्हणजे काय केलेलं आहे की ट्रान्सजेनिक एनिमल म्हणजे काय, an animal in which there has been a deliberate modification of genome. जो काही जीनोम असणार आहे त्याचा म्हणजे हा जो काही डीएनए आहे त्या डीएनए मध्ये काय केले आपण डेलिबरेटली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. म्हणजेच काय असणार आहे स्पेसिफिक जीन विच इज इंट्रोड्यूस इन द जीनोम ऑफ दॅट पर्टिक्युलर एनिमल. त्या पर्टिक्युलर एनिमल मध्ये आपण काय केलेलं आहे तर एक जीन आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला म्हणजे डेलिबरेट त्याचं मॉडिफिकेशन केलं जीनोमचं. And the material responsible for inherited these characters म्हणजे हा जो काही जीन त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलाय किंवा सेगमेंट ऑफ डीएनए इंट्रोड्यूस करून त्याचा जीनोम हा मॉडिफाय केला. मॅनिप्युलेशन ऑफ देअर जीनोम कॅन बी डन अँड दिस जीनोम which is or the genetic material responsible for inherited the characteristics आणि ज्या characteristics साठी आपण त्याचा जीनोम मॉडिफाय केला किंवा जो जीन इंट्रोड्यूस केला त्या जीनचं इनहेरिटन्स होणार आहे. तो जीन नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणार आहे. इन कॉन्ट्रास्ट टू द स्पॉन्टेनियस म्युटेशन. स्पॉन्टेनियस म्युटेशन शिवाय आपण काय केला डेलिबरेटली तिथं एक जीन इंट्रोड्यूस केला आणि त्या एनिमलचा जीनोम आपण काय केलेला आहे तर चेंज केला. त्याला आपण काय म्हणणार आहोत ट्रान्सजेनिक एनिमल्स. काय म्हणणार आहोत ट्रान्सजेनिक एनिमल्स. देन व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ दिस ट्रान्सजेनिक एनिमल्स. आता हे जे काही ट्रान्सजेनिक एनिमल्स आहेत दिस ट्रान्सजेनिक एनिमल्स विच आर यूज फॉर द व्हेरियस पर्पज. वेगवेगळ्या पर्पज साठी या ट्रान्सजेनिक एनिमलचं यूज केलं जातं. कारण हे ट्रान्सजेनिक एनिमल जे असणार आहेत दीज एनिमल्स विच हॅव्हिंग द मोर रेजिस्टंट कॅपॅसिटी ॲज वेल ॲज टू चेक द डिफरंट टॉक्सिन्स ड्यू टू ट्रान्सफर ऑफ द जीन. These animals become more susceptible or the sensitive one. Then these animals which having the ability to produce the different there is an increase in their production आपण increase करू शकतो. प्रोटीन कंटेंट वाढवू शकतो. त्याची ग्रोथ आपण increase करू शकतो. So what are the applications of these transgenic animals? First one which is important one that is the medical research. पहिला application काय असणार medical research. In medical research for testing the different medicines as well as to test the different vaccines as well as the some genes which are transferred in these animals to check the regulation of that gene. These transgenic animals which are essential one. काही अशा जेनेटिकल डिसऑर्डर आहेत डिसीजेस आहेत की जे डिसीज डेव्हलप होण्यासाठी सम जीन रिस्पॉन्सिबल असतात. असे जीन या ट्रान्सजेनिक एनिमल मध्ये काय केले जातात ट्रान्सफर केले जातात आणि तो जो जीन आहे तो कशा पद्धतीने रेग्युलेट होणार आणि त्याचं जे काही बाकीचे जे फंक्शन्स आहेत बॉडी फंक्शन त्याच्यावर त्याचा काय इफेक्ट होतो हे स्टडी करण्यासाठी आपल्याला या ट्रान्सजेनिक एनिमलचा उपयोग हा मेडिकल रिसर्च मध्ये होणार आहे. देन ऑल्सो इन टॉक्सिकोलॉजी मीन्स फॉर द डिटेक्शन ऑफ डिफरंट टॉक्सिकन्स. वेगवेगळे जे टॉक्सिन्स प्रोड्यूस केले जातात पॉइझनस केमिकल्स प्रोड्यूस केले जातात त्याची टॉक्सिसिटी जी आहे ती टॉक्सिसिटी चेक करण्यासाठी हे ट्रान्सजेनिक एनिमल वापरले जातात. कारण हे ट्रान्सजेनिक एनिमल जे असणार आहेत ते व्हेरी सेन्सिटिव्ह असतील. दीज एनिमल्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. इफ ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ दीज टॉक्सिन which is come in contact with these animals then they give response to this toxin. Means how what are the different changes which are takes place in their body as well as their body functions and different systems
to respond to this specific toxin, which can be also checked with the help of these transgenic animals. Means in toxicology the transgenic animals also used. Then in mammalian developmental genetics जे आहे म्हणजे जर आपण बघितले मॅमल्स जे असणार आहेत त्या मॅमल्सचा जेनेटिकल स्टडी आपल्याला करायचा असेल तर ह्यूमन बीइंगचा स्टडी करताना अदर आपण जे काय एनिमल्स आहेत दीज आर इन्क्लुडेड इन द मॅमल्स मध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या एनिमलचा स्टडी करून म्हणजे मॅमॅलियन जेनेटिक स्टडी करण्यासाठी सुद्धा या ट्रान्सजेनिक एनिमलचा उपयोग होणार. देन इन मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये अनालिसिस ऑफ द जीन एक्सप्रेशन, एखादा जीन जो आपण या ट्रान्सजेनिक एनिमलच्या सेल मध्ये ट्रान्सफर केला आणि ही जी काही सेल असणार आहे या सेलच्या या न्यूक्लियस मध्ये म्हणजे डीएनए मध्ये जेनेटिक मटेरियल मध्ये आपण ट्रान्सफर केलेला आहे आणि तो जो जीन आहे त्याचं एक्सप्रेशन कसं आहे, रेग्युलेशन कसं आहे, व्हॉट इज द एक्झॅक्ट फंक्शन ऑफ दिस जीन अँड दिस जीन एक्सप्रेशन, रेग्युलेशन, फंक्शन अँड द what is their relationship with the other body function which can be also studied with the help of these transgenic animals. Then in pharmaceutical industry, different pharmaceutical industries मध्ये पण transgenic animals चा important role आहे for the production of different proteins, drugs and product efficacy testing. Product efficacy testing मध्ये म्हणजे काय असणार आहे, एखादा प्रोडक्ट, एखादा मेडिसिन किंवा एखादं वॅक्सिन जेव्हा तयार केलं तर दिस वॅक्सिन विच इज नॉट डायरेक्टली अप्लाय ऑन द ह्युमन बीइंग. फर्स्टली इट इज टेस्टेड ऑन द ट्रान्सजेनिक एनिमल्स. ट्रान्सजेनिक एनिमल वरती ते टेस्ट केलं जाईल. आफ्टर टेस्टिंग ऑन द ट्रान्सजेनिक एनिमल अगेन इट इज टेस्टेड ऑन द अदर मॅमल्स अँड देन इट इज अवेलेबल इन द मार्केट फॉर द ह्युमन साठी ते अवेलेबल केलं जाईल. देन काही प्रोटीन्स आपल्याला प्रोडक्शन करायचे, काही ह्युमन बीइंग मधले प्रोटीन्स आहेत त्याचं लार्ज स्केल मध्ये प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ट्रान्सजेनिक एनिमल्सचा यूज केला जातो. देन इन बायोटेक्नॉलॉजी ऍज ए प्रोड्युसर्स ऑफ द स्पेसिफिक प्रोटीन, बायोटेक्नॉलॉजी मध्ये या ट्रान्सजेनिक एनिमलचा उपयोग आपल्याला स्पेसिफिक प्रोटीनच्या प्रोडक्शन मध्ये पण होणार आहे. देन जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन्स, म्हणजे काही हार्मोन्स आपल्याला जर काय करायचे असतील, प्रोड्यूस करायचे असतील, लार्ज स्केल मध्ये त्याचं प्रोडक्शन आपल्याला करायचं असेल किंवा तो हार्मोन प्रोड्यूस करणारा जो जीन आहे तो जीन काय केला जातो या एनिमल्स मध्ये इंट्रोड्यूस केला जातो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं इन्सुलिन आहे, इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जो जीन आहे तो जीन काय केला जातो, आयसोलेट केला जातो ह्युमन बीइंग मधून आणि परत तो काय केला आहे, ट्रान्सफर केला जाईल. किंवा त्याच्यामध्ये आपण बघतो की डेव्हलपिंग द जेनेटिकली इंजिनिअरिंग हार्मोन जे असणार आहेत त्याच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा काय होणार, या ट्रान्सजेनिक एनिमलचा इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे हे जे काही हार्मोन्स तयार केलेले आहेत ते हार्मोन्स सुद्धा परत टेस्ट करायचे असतील, त्याचा इफेक्ट किंवा सपोज एखादा आपल्याला इन्सुलिन आहे, इन्सुलिन विच कंट्रोल द ब्लड शुगर लेवल. आता हे जर आपल्याला डायबिटीस कंट्रोल मध्ये येतोय की नाही, ही इन्सुलिनची ट्रीटमेंट आर्टिफिशियली इन्सुलिन आपण तयार केले नाही, ते डायरेक्टली ह्युमन बीइंगला न देता किंवा बाकीचे काही हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स आपण जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन्स आहेत त्याचं टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा या ट्रान्सजेनिक एनिमलचा काय होणार आहे, यूज केला जाईल. Then developing the animals specially created for the use in the xenografting. The xenografting means the different organs in the animals. Animals मधले काही असे ऑर्गन्स आहेत की जे ऑर्गन्स काय केले जातात तर एनिमल्स मधले ऑर्गन्स आणि ह्युमन बीइंग मधले ऑर्गन्स हे सेम असणार आहेत आणि असे ऑर्गन्स काय केले जाणार आहेत, ट्रान्सफर केले जातात. आणि हे जे काही ऑर्गन जे असणार आहेत ते ट्रान्सफर केले जातील त्या ह्युमन बीइंग मध्ये ट्रान्सफर करताना काय केले जाणार आहे तर ते जे काही ऑर्गन असेल, टिश्यू असेल, these are transferred from the some animals to the human being, means transgenic animals to the human being, and this technique which is known as a xenografting, त्याला काय म्हटलं तर xenografting म्हटलं जातं. So these are the different applications of the transgenic animals. Then we discuss about the some transgenic animals, that is transgenic mice and the cancer research. How this transgenic mice which is useful in the cancer research. Cancer research मध्ये या transgenic mice चा कसा important role आहे.
आपण जर बघितलं ॲज कम्पेअर टू अदर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, 90% ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर नथिंग बट द माइस. माइस हे काय असणार आहे, मोस्टली ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून वापरले जातात वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये किंवा जे काही नंबर ऑफ रिसर्च फील्ड्स आहेत की जिथे ट्रान्सजेनिक ॲनिमलचा वापर केला जातो त्याच्यामध्ये मोस्टली ट्रान्सजेनिक माइसच वापरले जातात. इथे एक आपण बघणार आहोत ट्रान्सजेनिक माइस अँड द कॅन्सर रिसर्च. Transgenic mice that have been modified by using oncogenes and develop a certain type of cancer. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ट्रान्सजेनिक माइस घेतला. दिस ट्रान्सजेनिक माइस दॅट हॅव बीन मॉडिफाईड बाय युजिंग द ऑन्कोजीन्स. हा ट्रान्सजेनिक माइस आपण जो काय केलेला आहे, मॉडिफाय केला. मॉडिफाय केला म्हणजे त्याचा जीनोम काय केलेला आहे, मॉडिफाय केला. म्हणजेच याच्या डीएनए मध्ये आपण काय केलेलं आहे, ऑन्कोजीन्स. ऑन्कोजीन म्हणजे काय, ऑन्कोलॉजी. ऑन्कोलॉजी ही टर्म आपल्याला माहित असेल, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ द कॅन्सर. कॅन्सरचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला होता त्याला ऑन्कोलॉजी म्हटलं जातं. अँड द जीन विच इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द कॅन्सर विच इज नोन ॲज ऑन्कोजीन, त्याला ऑन्कोजीन म्हटलं जातं. अँड देन बाय ट्रान्सफरिंग और बाय इंट्रोड्युसिंग दिस ऑन्कोजीन इन टू द माइस मध्ये इंट्रोड्यूस केला जाईल. दिस ट्रान्सजेनिक माइस दॅट हॅव बीन मॉडिफाईड बाय युजिंग द ऑन्कोजीन अँड डेव्हलप ए सर्टन टाइप ऑफ कॅन्सर. एक स्पेसिफिक टाइपचा कॅन्सर, मोर दॅन 100 टाइप्स ऑफ द कॅन्सर्स विच आर ऑब्झर्व्ड इन द ह्युमन बीइंग. तर स्पेसिफिक कॅन्सर प्रोड्यूस करणारा ऑन्कोजीन या माइस मध्ये ट्रान्सफर केला. अँड दिस ट्रान्सजेनिक माइस विच इज यूज फॉर द स्टडी ऑफ कॅन्सर. आता एकदा का हा ऑन्कोजीन याच्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल, दिस माइस, इन दॅट माइस देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द कॅन्सर. काय होईल, त्याच्यामध्ये कॅन्सरची डेव्हलपमेंट होणार आहे. अँड फॉर द स्टडी ऑफ द रेग्युलेशन ऑफ दिस ऑन्कोजीन, इट्स इफेक्ट ऑन द अदर ऑर्गन्स ऑफ द बॉडी. बॉडी मधल्या वेगवेगळ्या ऑर्गन्स वरती, बॉडीच्या फंक्शन वरती त्याचा कसा इफेक्ट होणार आहे. हाऊ देर इज ए डॅमेज ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर विच कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्सजेनिक माइस. या ट्रान्सजेनिक माइसच्या साहाय्याने आपण स्टडी करू शकतो. दीज एनिमल्स यूज इन द कॅन्सर ट्रीटमेंट. आता नुसते फक्त आपण त्याचं रेग्युलेशन, एक्सप्रेशन, फंक्शन स्टडी करणार नाही. अलॉंग विथ दिस ऑल्सो वी स्टडी द हाऊ वी कॅन ट्रीट. मीन्स दिस एनिमल्स आर यूज फॉर द युजफुल इन द कॅन्सर डेव्हलपमेंट. कॅन्सर डेव्हलपमेंट मध्ये म्हणजे जे काही इफेक्ट आपल्याला तो ऑन्कोजीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यापासून अंडर ऑब्झर्वेशन आपण हा ट्रान्सजेनिक माइस ठेवणार आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ चेंजेस कसे व्हायला लागलेत, त्याच्या बॉडी ऑर्गन मध्ये काय चेंजेस व्हायला लागलेत, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन होऊन ट्युमर फॉर्मेशन कसं होणार आहे, दॅट इज द मॅलिग्नन्सी जी असणार आहे ती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलेली आहे. आणि हे जर कंट्रोल करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. आणि त्या ट्रीटमेंटचा स्टडी करण्यासाठी सुद्धा या ट्रान्सजेनिक माइसचा काय होणार आहे, दिस ट्रान्सजेनिक माइस विच आर युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये पण त्याचा उपयोग केला जाईल. इन द लॅबोरेटरी ऑफ द फिलिप लीडर इन हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA, द ट्रान्सजेनिक माउस मॉडेल फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर. हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये काय केलेलं असणार आहे, तर लॅबोरेटरी मध्ये, इन द लॅबोरेटरी ऑफ द फिलिप लीडर यांच्या लॅबोरेटरी मध्ये त्यांनी ट्रान्सजेनिक माउसचं मॉडेल तयार केलं फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर. जे काही असणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं जर आपण प्रमाण बघितलं तर फिमेल मध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात जास्त आहे आणि थ्रू आउट द वर्ल्ड या कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि त्यामुळं या कॅन्सरच्या डेव्हलपमेंट मध्ये किंवा जो काही ऑन्कोजीन असणार आहे, दिस ऑन्कोजीन, हाऊ दिस आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस दिस कॅन्सर, देन हाऊ देर इज अ इफेक्ट. किंवा जर आपण बघितलं बऱ्याच वेळेला कॅन्सर एका स्टेज मध्ये, प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये असेल तो क्युअर केला जातो वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन. बऱ्याच वेळेला आपण बघतो की एका ऑर्गन मध्ये कॅन्सर झाला असेल, काही वर्षांनी तो दुसरीकडे पण ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच या दुसऱ्या ऑर्गनच्या फंक्शन वरती पण या कॅन्सरचा कसा इफेक्ट होईल. अँड इफ यू गिव्ह द प्रॉपर ट्रीटमेंट, how these transgenic animals give response to this treatment, this all study of the cancer which can be carried out by using these transgenic mice. Transgenic mice वापरले.
स्पेशली त्याच्यामध्ये जे काही ब्रेस्ट कॅन्सरचा स्टडी केला त्याच्यामध्ये ऑन्कोजीन Myc and oncogene RAS, that is MYC, and oncogene RAS, these are mostly used. Then, so this is all about the transgenic mice and the cancer research. Next आपण बघणार आहोत, this is nothing but the transgenic farm animals. There are a number of farm animals which are produced by these recombinant DNA technology. And these transgenic farm animals which are beneficial to the farmers to increase the yield, to increase their growth and development, also to increase the meat production, to increase the milk production, to increase the egg production. या सगळ्यामध्ये त्याचा काय होणार आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. सो दीज ट्रान्सजेनिक एनिमल्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फार्मिंग. फार्मिंग मध्ये त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. सो ट्रान्सजेनिक फार्म एनिमल्स इम्प्रूव्ड मीट प्रोडक्शन, मिल्क यील्ड अँड क्वालिटी अँड disease free status which can be carried out by these transgenic animals. अशा पद्धतीचे transgenic animals, the transgenic animals are formed, or these by using the recombinant DNA technology we can develop the transgenic animals. These transgenic animals shows the improvement in the meat production. Also there is an increase in the milk yield as well as the quality and quantity of the milk which can be increased. The good quality of milk, good quality of the meat production is carried out. Also these animals which are resistant to the different diseases. त्या animals मध्ये काय असणार आहे, high resistant capacity असेल, त्यामुळे त्याला काय होणार नाही, easily there is no infection, viral, bacterial, fungal infection which is not occur in these transgenic animals. So these transgenic animals which are very beneficial to the farmers and they increase the yield. फॉर एक्झाम्पल डेअरी काऊ, जर नॉर्मली आपण डेअरी काऊचं जर प्रोडक्शन बघितलं तर 2000 to 3000 लिटर्स मिल्क पर इयर. दरवर्षी एक काऊ काय करणार आहे, 2000 ते 3000 लिटर मिल्क काय करू शकते, प्रोड्यूस करू शकते. पण जर आपण बघितलं द हॉल्स्टन काऊ विच प्रोड्यूस अप्रॉक्सिमेटली 6000 लिटर मिल्क पर इयर. हे ऑन एन ऍव्हरेज आपण बघितलं तर 6000 लिटर्स पर इयर एवढं त्याचं काय होणार आहे, मिल्क प्रोडक्शन असेल. आणि ते मिल्क प्रोडक्शन आपण जर बघितलं तर साधारणपणे कितीपर्यंत असणार आहे, ऍव्हरेज त्याचा 6000 काढलेला आहे, पण नॉर्मली ही हॉल्स्टन काऊ जे असणार आहे विच प्रोड्यूस 8000 to 10000 लिटर मिल्क पर इयर. देन नॉर्मली इन द आपण जर बघितलं सेंचुरी अगो the hen laid down the 70 eggs per year. प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे 70 अंडी, 70 eggs laid by the hen per year. पण जर ते आपण बेस्ट रेसेस लेज म्हणजे जर ट्रान्सजेनिक हेन्स आपण वापरल्या, दिस बेस्ट रेसेस लेज 250 eggs per year. त्याचं एगचं प्रोडक्शन इन्क्रीज केला आणि ड्यू टू विच काय होणार आहे, इकॉनॉमिकली it is beneficial one or increase the production increase करू शकणार. as well as along with these two, that is milk production increase करू शकतो आपण, त्याचबरोबर egg production increase करू शकतो. along with this transgenic farm animals which also play very important role in the efficiency of the meat production increase करता येईल. as well as त्याच्यामधला प्रोटीन कंटेंट पण जास्त असणार आहे. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ मिल्क, जशी इफिशियन्सी ऑफ द मीट प्रोडक्शन इन्क्रीज होणार त्याचबरोबर काय असणार आहे, इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ द मीट, मीटची क्वालिटी पण चांगल्या प्रकारची आपल्याला काय करता येईल बाय युजिंग दिस ट्रान्सजेनिक एनिमल्स. देन मिल्क क्वालिटी अँड क्वांटिटी, फॉर द improvement in the milk quality and quantity, these transgenic farm animals which are used. Then to increase the egg production increase करण्यामध्ये सुद्धा transgenic animals चा उपयोग होणार आहे. Then also they play very important role to increase or to improve the wool quality and quantity. ज्या काही शीप असणार आहेत त्या शीप मधली वूलची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा काय होणार आहे, there is a improvement if you use the transgenic sheep वापरल्या तर. Then also disease resistance in the animal, जे काही transgenic animals असणार आहेत, these animals which having the
high resistant capacity against the different diseases, so there is no easily they are not infected with the different diseases. Then next आपण जर बघितलं प्रोडक्शन ऑफ द लो कॉस्ट फार्मास्युटिकल्स अँड बायोलॉजिकल्स, त्या ह्या सगळ्या बरोबरच काय करता येईल आपल्याला, transgenic animals which are also used for the production of low cost pharmaceuticals असतील किंवा बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असतील, यांचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा या कशाचा उपयोग होणार आहे, तर ट्रान्सजेनिक फार्म एनिमल्स which are mostly useful. So these are the importance of these transgenic farm animals. Then we discuss about the transgenic cattle for the food production. जसं आपण इथं बघितले फार्म एनिमल्स असे इम्पॉर्टंट आहे, तसं ट्रान्सजेनिक कॅटल फॉर द फूड प्रोडक्शन. The additional copies of the bovine beta or the kappa casein into the dairy cattle. तर नॉर्मली जी काही कॅटल असणार आहे त्या काय करतील, जे काही मिल्क प्रोडक्शन असणार आहे त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं बोव्हिन बीटा अँड कॅपा कॅसिन इनटू द डेअरी कॅटल. डेअरी कॅटलचं म्हणजे त्याच्यामध्ये मिल्क जे प्रोड्यूस होणार आहे त्या मिल्क मधलं हे जे काही कंटेंट असणार आहे बोव्हिन बीटा अँड कॅपा कॅसिन याची क्वांटिटी कमी असेल, पण तेच जर आपण काय केलं तर बोव्हिन बीटा अँड कॅपा कॅसिन प्रोड्युसिंग हे प्रोटीन प्रोड्यूस करणारे हे कंपाऊंड प्रोड्यूस करणारे जो जीन आहे तो आयसोलेट केला आणि तो काय केलेला आहे आपण, तर एम्ब्रियोनिक कंडिशन म्हणजे ट्रान्सजेनिक एनिमल प्रोड्यूस करायचं म्हणजे कसं करणार आहे, तर जेव्हा त्याच्यामध्ये आफ्टर द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट झायगोट फॉर्म झाला आणि अर्ली एम्ब्रियोनिक स्टेजेस मध्येच आपण काय करणार आहे, दी स्पेसिफिक जीन विच इज इंट्रोड्यूस इन देअर एम्ब्रियो, त्याच्या एम्ब्रियो मध्ये तो इंट्रोड्यूस केला की त्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कंप्लीट होईल आणि जो काही ट्रान्सजेनिक एनिमल फॉर्म होणार आहे दिस ट्रान्सजेनिक एनिमल हॅव्हिंग दिस जीन, तो जीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. अँड बाय युझिंग दिस ट्रान्सजेनिक कॅटल we can increase the production, that is 8 to 20% increase in the beta casein. beta casein चं इनक्रीज आपण किती करू शकतो, ही जी काही डेअरी कॅटल जी असणार आहे तिच्यामध्ये नॉर्मल जे काही बीटा कॅसिन काय असणार आहे, जे बीटा कॅसिन असेल त्याच्यापेक्षा 8 ते 20% त्याच्यामध्ये काय होणार आहे, इनक्रीज होणार. as well as two-fold increase in the kappa casein. kappa casein मध्ये पण काय होणार आहे, two-fold increase of the kappa casein in the milk of these cattle. या कॅटलच्या मिल्क मध्ये त्याचा इनक्रीज होईल and due to which it is beneficial or there is more yield or economically these dairy cattle which are beneficial. पण ते कशा आहे, beneficial. Then next आपण जर बघितलं तर ट्रान्सजेनिक कॅटल फॉर द ह्यूमन थेरप्युटिक प्रोडक्शन, the milk human protein that is lactoferrin, then human alpha lactalbumin, then serum albumin, bile salt which stimulate the lipase, all these proteins which can be produced by using the transgenic cattle. ट्रान्सजेनिक कॅटल फॉर द ह्यूमन थेरप्युटिक प्रोडक्शन. आता जे काही मिल्क असणार आहे त्या मिल्क मध्ये जे डिफरंट प्रोटीन्स असतात त्याचबरोबर काय केलेले आहेत, हे ह्यूमन मधले जे काही प्रोटीन्स आहेत, ह्यूमन प्रोटीन लॅक्टोफेरिन असेल, ह्यूमन अल्फा लॅक्टॅल्ब्युमिन आहे किंवा सीरम अल्ब्युमिन आहे, बाईल सॉल्ट्स असतील, हे प्रोड्यूस करणारे जीन्स काय केले त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले आणि ते इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होणार आहे, त्या कॅटल मध्ये त्या काय असेल त्या प्रोटीनचं प्रोडक्शन इनक्रीज होईल अँड दीज प्रोटीन्स विच आर प्रोड्यूस or which are present in the milk and this milk which is given to the human being to fulfill the requirement of these protein. या प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या ट्रान्सजेनिक कॅटल डेव्हलप केलेल्या आहेत की त्या ट्रान्सजेनिक कॅटल मध्ये काय करता येईल आपल्याला, फॉर द ह्यूमन थेरप्युटिक प्रोडक्शन म्हणजे काही थेरपीज आहे, ट्रीटमेंट आहे की ज्या ट्रीटमेंट मध्ये थेरपी मध्ये या प्रोटीनची काय असणार आहे गरज आहे. दीज प्रोटीन्स विच आर इसेन्शियल इन द various medical therapy or treatment and for that purpose these protein production which can be carried out by using the
ट्रान्सजेनिक कॅटल वापरले जातात. अँड इफ यू ऑब्झर्व द अल्ब्युमिन बाइल सॉल्ट स्टिम्युलेट these proteins which are produced and production of the factor 9 that is plasma thromboplastin component. आता हा आपल्याला माहिती आहे production of the factor 9. Already we studied about the coagulation of blood, clotting of blood. जे काही रक्त साखळण्याची प्रोसेस होते त्याच्यासाठी किती फॅक्टर लागणार आहे? 12 फॅक्टर्स विच आर इसेन्शियल. आणि जर समजा त्याच्यामध्ये एक जरी फॅक्टर अब्सेंट असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? हिमोफिलिया. मोस्टली फॅक्टर नंबर 8 and फॅक्टर नंबर 9 which play very important role, and if these two any one factor which is absent then there is a no coagulation of blood. Normally coagulation of blood किंवा clotting of blood ची प्रोसेस होणार नाही. आणि त्यामुळे by using this transgenic cattle for the production of these factor 9 that is the plasma thromboplastin component याचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा या ट्रान्सजेनिक कॅटलचा वापर केला जातो and which can be produced for the therapeutic production मध्ये काही हार्मोन्स बरोबर प्रोटीन्स बरोबरच काय केले जाणार आहे? हा जो काही फॅक्टर नंबर 9 आहे, दिस फॅक्टर नंबर 9 प्रोडक्शन, factor number 9 of the coagulation of blood means the thromboplastin which can be also produced by using this transgenic cattle. Then if you observe in 1990 the Tracy, this transgenic cow which is produced in the स्कॉटलँड मध्ये काय केलेलं आहे? स्कॉटलँड मध्ये ट्रेसी नावाची ही ट्रान्सजेनिक काऊ 1990 मध्ये फॉर्म केली गेली बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी अँड मिल्क यूज फॉर द थेरप्टिक्स. अँड तिचं जे काही मिल्क होतं, दिस मिल्क विच इज यूज फॉर द डिफरंट थेरपी. वेगवेगळ्या थेरपीमध्ये ते मिल्क यूज केलं गेलं. कारण का? तर ही जी ट्रान्सजेनिक काऊ होती त्या ट्रान्सजेनिक काऊ मध्ये स्पेसिफिक जीन इंट्रोड्यूस केले होते की त्या स्पेसिफिक जीन मुळे हे जे काही प्रोटीन्स आपल्याला प्रोड्यूस करायचे, दिस प्रोटीन्स विच आर अवेलेबल इन दॅट द ट्रेसी काऊच्या मिल्कमधून ते अवेलेबल होणार. त्याचबरोबर आपण जर बघितलं अँटीबॉडीज यूज फॉर द क्लिनिकल ऍप्लिकेशन. वेगवेगळे असे डिसीजेस आहेत की ज्या डिसीजेस मध्ये जर आपण बघितलं कॅन्सर असेल किंवा अदर बरेचसे डिसीजेस आहेत की ज्या डिसीज मध्ये आपण बघतो की काय होणार आहे? अँटीबॉडीज, प्रॉपर अमाउंट ऑफ अँटीबॉडीज विच आर नॉट प्रोड्यूस इन दॅट पेशंट. त्या पेशंट मध्ये प्रॉपर अँटीबॉडीज तयार होणार नाही किंवा काही काय असणार आहे? इम्युनो सप्रेसंट किंवा काही वेळा काय होतं, काही डिसीजेस मध्ये जी काही इम्युन सिस्टीम आहे त्या इम्युन सिस्टीम वरतीच इफेक्ट होतो आणि इम्युन सिस्टीम वरती इफेक्ट झाल्यामुळे काय होणार आहे? जी सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम आहे, दिस सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम विच इज अनेबल टू सिंथेसाइज द प्रॉपर अमाउंट ऑफ द अँटीबॉडीज. इन दॅट केस देर इज ए नीड ऑफ द ट्रीटमेंट ऑफ द रेडीमेड अँटीबॉडीज. डायरेक्ट रेडीमेड अँटीबॉडीज त्या पेशंटला दिले जातात टू कंट्रोल दी स्पेसिफिक डिसीज. तो स्पेसिफिक डिसीज कंट्रोल करायचा असेल तर काय केलं जाणार आहे? त्याला रेडीमेड काय केली जाणार आहे? ट्रीटमेंट दिली जाणार अँटीबॉडीची. मग अशा अँटीबॉडीज प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा काय केले जाणार आहे? अँटीबॉडीज यूज फॉर द क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑल्सो ट्रान्सजेनिक एनिमल्स विच आर यूज. या एनिमलच्या बॉडीमध्ये काय केला जातो? द स्पेसिफिक जो काही डिसीज आहे तो डिसीज प्रोड्यूस करणारा जीन किंवा काय केलं जाणार आहे? तर जीन म्हणजेच आपण स्पेशली असं म्हणू शकतो की काही बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल इन्फेक्शन असेल तर जो काही टॉक्सिन आहे ते टॉक्सिन काय केलं जातं? त्या पॅथोजन मधून ते टॉक्सिन प्रोड्यूस करणारा जीन आयसोलेट केला जाईल अँड देन दिस टॉक्सिन ऑर ऑल्सो काय केलं जाणार आहे? दिस अँटीजन विच इज इंट्रोड्यूस इन दिस अॅनिमल. त्या अॅनिमल मध्ये इंट्रोड्यूस केले जातील आणि मग त्या अॅनिमल्स मध्ये काय होणार आहे? अँटीबॉडीज तयार होतील. त्या अँटीबॉडीज परत काय केले जाणार आहेत? these antibodies which are used for the clinical application. वेगवेगळ्या डिसीजेस मध्ये ट्रीटमेंट साठी रेडीमेड अँटीबॉडीज या काय केल्या जातात? वापरल्या जातात. and for that purpose different transgenic animals which are also used for transgenic cattle specially used for the production of the antibodies. antibodies च्या प्रोडक्शन मध्ये वापरतात.
देन नेक्स्ट आपण जर बघितलं ट्रांसजेनिक शीप, along with this all other different transgenic animals, also there is a production of transgenic sheep, and these transgenic sheeps mostly they are produced to increase the production of the meat production increase करण्यासाठी, to improve the growth of that sheep as well as to improve the quality of meat, and for that purpose these transgenic sheep which are formed, and these transgenic sheep which having the good quality of the meat, and there is a improvement in the quality of meat as well as there is the increase the production of the meat, and these sheep which are beneficial economically, these are beneficial, better growth of the sheep as well as to increase the production, and also these transgenic sheep which are used as a bioreactor म्हणून सुद्धा या sheepचा वापर केला जातो. Then human growth hormone gene which is introduced. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर ह्यूमन ग्रोथ हार्मोन जो असणार आहे, ग्रोथ हार्मोन जो ह्यूमन बीइंग मधला ग्रोथ हार्मोन आहे, दिस ग्रोथ हार्मोन प्रोड्युसिंग जीन विच इज इंट्रोड्यूस इनटू द शीपच्या जीनोम मध्ये इंट्रोड्यूस केला जातो, आणि शीपच्या जीनोम मध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर ही जी काही ट्रांसजेनिक शीप असणार आहे त्या ट्रांसजेनिक शीप म्हणजे ही ट्रांसजेनिक शीप तयार करतानाच अर्ली एम्ब्रियोनिक स्टेजेस मध्ये काय केलं जाणार आहे, ह्यूमन ग्रोथ हार्मोन जीन इज इंट्रोड्यूस, and then this transgenic sheep meat which also having this human growth hormone, तिच्या मीट मध्ये आपल्याला त्या मीट मध्ये काय प्रोडक्शन होईल, ह्यूमन ग्रोथ हार्मोनचं प्रोडक्शन होणार आहे, and this meat which is used for the or this transgenic sheep which is also useful for the production of these human growth hormone. Then if you observe the cis E and cis M, and these are, if you observe the biosynthesis of the keratin, the protein in the wool increase the wool, and the cysteine amino acid involved in the keratin protein production. आता हा जो पॉइंट आहे that is cis E and cis M, these are two genes which are introduced for the production of transgenic sheep to increase the quality and quantity of the wool. आपल्याला माहिती आहे शीप जे असणार आहे, शीप विच इज युजफुल फॉर द मीट ॲज वेल ॲज शीप विच इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ वूल. जी काही वूल प्रोडक्शन आहे त्या वूल प्रोडक्शन मध्ये काही शीप आपण बघितल्या, शीप मधल्या व्हरायटी बघितल्या, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, थिक अँड गुड क्वालिटी ऑफ द वूल प्रोडक्शन इज टेक्स प्लेस. सो फ्रॉम दॅट शीप we can isolate this specific gene, and this specific gene which is introduced into the early embryonic stages, and we can develop the transgenic sheep, and this transgenic sheep, in this transgenic sheep there is a biosynthesis of the cysteine amino acid which is involved in the keratin protein formation, and this keratin protein formation which is involved in the wool formation, and which increase the wool production. Wool production काय will increase will, and त्याच्यासाठी हा cis E and cis M, these two genes which are transferred or introduced by the recombinant DNA technology. The next point आपण जर बघितला transgenic pig which are also useful, or these are produced by the recombinant DNA technology. To increase, main aim काय असणार आहे या ट्रांसजेनिक पिग प्रोडक्शन, द ट्रांसजेनिक पिग प्रोडक्शन टू इम्प्रूव्ह द ग्रोथ अँड मीट, जे काय टू इन्क्रीज द ग्रोथ अँड द मीट प्रोडक्शन. फॉर दॅट पर्पज द ट्रांसजेनिक पिग मोस्टली ते कशामध्ये युजफुल असणार आहे, टू इन्क्रीज द ग्रोथ. म्हणजे ट्रांसजेनिक पिग कशासाठी तयार केले जातात बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, they are mostly formed to increase the growth and the meat production increase करण्यासाठी, आणि त्या पीकची ग्रोथ प्रॉपरली जास्त प्रमाणात ग्रोथ व्हायला पाहिजे. जेवढी जास्त ग्रोथ होईल तेवढं त्याच्यामध्ये मीट प्रोडक्शन इन्क्रीज होईल, आणि मीट प्रोडक्शन जेवढं जास्त असणार आहे तेवढे ते काय असणार आहे, इट इज इकॉनॉमिकली बेनिफिशियल वन, कारण त्याच्यामधून आपल्याला यील्ड प्रोडक्शन, जे काही प्रोडक्शन मीट प्रोडक्शन जेवढं जास्त असेल तेवढे ते काय असणार आहे, इकॉनॉमिकली बेनिफिशियल आहे.
Then along with these meat production, these transgenic pig which are also useful in the xenotransplantation. त्याचा उपयोग कशामध्ये होतो? xenotransplantation मध्ये होतो. Because these transgenic pig which are most suitable animal to be bred for the heart transplant and the pig heart walls are also used. आता जर आपण बघितलं, the size of the pig heart and human being heart which is same one. So to transplant this pig heart which is carry out means pig heart which is transplanted into the human. In some cases, if the human heart is not working properly, in that cases also this pig heart which is transplant, and this is a most suitable animal for this xenotransplantation technique. कारण का the size of these human heart and pig heart which is same one, as well as in some cases if there is a defect in the walls, ज्या काही वॉल्स आहेत, ट्रायकस्पिड वॉल असेल, बायकस्पिड वॉल असेल, सेमिलुनार वॉल असेल, या ज्या काही वॉल्स आहेत ह्युमन बीइंगच्या हार्ट मध्ये, आणि त्या वॉल मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल किंवा इफ दिस वॉल्स ह्युमन हार्ट वॉल्स आर डॅमेज, then pig walls which are used, and these pig walls which are transplanted, and so these transgenic pig which is very useful for the meat production. Along with meat production, it also clinically or medicinally it is very important one in the xenotransplantation. Xenotransplantation means animal tissue or the organ transplant in the ह्युमन. एखाद्या ॲनिमल मधले टिश्यू किंवा ऑर्गन जेव्हा आपण ह्युमन बीइंग मध्ये ट्रान्सप्लांट करतो तेव्हा त्याला म्हटलं तर झेनोट्रान्सप्लांटेशन. देन ट्रान्सजेनिक फिश. त्या बाकीच्या ॲनिमल बरोबर काही फिश पण आहेत की दीज फिश विच आर ऑल्सो द प्रोड्यूस बाय द ट्रान्सजेनिक टेक्निक. Transgenic fish which can be produced by the recombinant DNA technology. For example, Atlantic salmon, goldfish, catfish, then tilapia, zebrafish, common crab. These are the different fish which are produced by. These fish are produced by transferring the human growth hormone. काही growth hormone प्रोड्यूस करणारे जीन त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. त्याचबरोबर काय असणार आहे, देयर इज ए ट्रान्सफर ऑफ द क्रिस्टलाइन प्रोटीन. क्रिस्टलाइन प्रोटीन त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. त्याचबरोबर हायड्रोमायसिन रेजिस्टन्स जीन विच आर ऑल्सो ट्रान्सफर इन दीज फिश. हे जे काही फिश आहेत त्या फिश मधल्या एग मध्येच काय केलं जाणार आहे, अर्ली एम्ब्रियोनिक स्टेजेस मध्येच काय केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये हे जीन ट्रान्सफर केले जातात. आणि हे जे काही जीन आहेत, ग्रोथ हार्मोन असेल, देन क्रिस्टलाइन प्रोटीन आहे, त्याचबरोबर काय असेल हायड्रोमायसिन रेजिस्टन्स जीन असतील. दीज जीन्स आर ट्रान्सफर इनटू द एम्ब्रियो ऑफ दीज फिश अँड देन दीज ट्रान्सजेनिक फिश विच आर प्रोड्यूस्ड लाईक zebrafish, goldfish, catfish which are produced. And these fish which are increase in the cold tolerance, म्हणजे एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशन असेल अशा कंडिशन मध्ये सुद्धा हे फिश लाईव्ह राहू शकतात. दे कॅन टॉलरेट टू द कोल्ड टॉलरन्स ॲज वेल ॲज इम्प्रूव्ह देअर ग्रोथ. त्याची ग्रोथ आपण इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस करणारा जो जीन आहे, ग्रोथ hormone gene which is introduced in this transgenic fish, and the quality and quantity of the fish protein which can be increased. म्हणजे या ट्रान्सजेनिक टेक्निकने आपण काय केलंय, ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस करणारा जीन आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला. त्यामुळे काय झालं, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द फिश प्रोटीन, फिश प्रोटीनची काय झालेली आहे, क्वालिटी पण वाढली आणि क्वांटिटी पण वाढलेली आहे. अँड दीज फिश विच आर इकॉनॉमिकली बेनिफिशियल, as well as its preservation which can be the also we can preserve this fish very easily. ते फिश पण इझिली काय होऊ शकणार आहे, प्रिझर्व होऊ शकते. देन नेक्स्ट आहे ट्रान्सजेनिक चिकन. ट्रान्सजेनिक चिकन आपण बघितल्या, द
which are also produced by the recombinant DNA technology, carry and express the foreign genes. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, we can introduce the foreign gene and these transgenic chicken which carry and express this foreign gene, and these chickens which are highly resistant to the viral, then the coccidial diseases and better feed efficiency. बेटर फीडिंग करण्याची पण त्याची कॅपॅसिटी जास्त असणार आहे. जेवढं त्या जास्त फास्टली फीडिंग करतात, आपण बघतो की ज्या काही चिकन्स असतील त्याच्यामध्ये जी फीडिंगची कॅपॅसिटी जी असणार आहे, द इफिशियन्सी ती एकदम काय असणार आहे, फास्टली असते. आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर ह्या ट्रान्सजेनिक चिकन जे असणार आहे, दीज हॅव्हिंग द हाय रेजिस्टन्स टू द व्हायरल डिसीजेस असतील किंवा ऑक्सिडियल डिसीजेस असतील, त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टंट कॅपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त आहे. त्याचबरोबर लोअर फॅट अँड कोलेस्ट्रॉल लेवल, त्याच्यामधली हे जे काही या चिकन्स पासून जे काही मीट प्रोडक्शन होणार आहे त्या मीट मध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल कंटेंट ची लेवल काय असेल, कमी असणार आहे, की ज्यामुळे दीज चिकन मीट विच इज युजफुल बाय द ह्युमन बीइंग as well as they contain high protein. जरी त्याच्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी असलं तरी प्रोटीन कंटेंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. देन द हाय प्रोटीन कंटेनिंग एग्स असतील अँड बेटर मीट क्वालिटी. म्हणजे ह्या सगळे आपण काय केल्यात, अशा पद्धतीच्या ह्या ट्रान्सजेनिक चिकन प्रोड्यूस केल्या गेल्या. These chickens which having the high resistant capacity, then better feed efficiency, then lower fat and cholesterol level त्याच्यामध्ये असेल. त्याचबरोबर हाय प्रोटीन कंटेनिंग एग्स प्रोड्यूस होणार आहेत त्या चिकन्स, हाय प्रोटीन कंटेनिंग एग्स प्रोडक्शन करणार आहेत. अँड बेटर मीट क्वालिटी, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे, मीटची क्वालिटी असणार आहे ती बेटर क्वालिटीचं मीट प्रोडक्शन त्याच्यापासून होणार आहे. So these transgenic chickens which are produced by recombinant DNA technology and which is beneficial to the human being. Then next one, some other applications of these transgenic animal. Normal physiology and development for studying the biological effect that result. जर आपण बघितलं, नॉर्मली एखादा जीन जेव्हा आपण एखाद्या ॲनिमल मध्ये इंट्रोड्यूस करतो तर त्या जीनचं रेग्युलेशन, then the specific function of that gene, then which product, their phenotypic expression of that gene, which can be studied by using the transgenic animals. Transgenic animals आपण वापरून त्या स्पेसिफिक जीन जो असणार आहे त्याचं रेग्युलेशन, एक्सप्रेशन, फंक्शन, देन रेग्युलेशन झाल्यानंतर स्पेसिफिक प्रोटीन जो काय सिंथेसाइज करणार आहे त्याचा इफेक्ट हा बाकीच्या जे काही सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने होणार आहे, रिलेशनशिप बिटवीन द अदर which can be studied with the help of these transgenic animals. Means normal physiology and development, जे एखादा जीन जो आहे त्याचं रेग्युलेशन झालं, त्याने स्पेसिफिक कंपोनंट, स्पेसिफिक प्रोटीन सिंथेसाइज केले, त्याची नॉर्मल फिजिओलॉजी काय आहे, डेव्हलपमेंट वरती त्याचा काय इफेक्ट होतो त्या ॲनिमलच्या, दिस कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल. देन स्टडी ऑफ डिसीजेस, for the study of different diseases, some genetical disorder आहेत, genetical diseases आहेत किंवा काही genes responsible to produce the various diseases. These genes are isolated and they are introduced into the transgenic animals to study how this disease is developed, कशा पद्धतीने त्या डिसीज ची सुरुवात होणार आहे, पहिल्यांदा स्टार्टिंगला कशा पद्धतीने त्या जीन्स जो काही डिसीज प्रोड्यूस करणारा जीन आहे त्या डिसीजनी कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स, कोणत्या प्रकारचं केमिकल सिंथेसाइज केलं, त्याचा इफेक्ट कोणत्या ऑर्गन वरती झालेला आहे, what are the abnormal changes which are takes place in the body, what are these effects on the other. आता जो काही डिसीज प्रोड्यूस झाला त्या डिसीज प्रोड्यूस झाल्यानंतर how the different organs which are affected by this specific disease, this whole physiology or the different signs and symptoms of the specific disease which can be studied by using these transgenic animals, and also
for the investigation of the new treatment for the disease which can be carried out with the help of transgenic animals. म्हणजे ट्रान्सजेनिक अॅनिमल्सचा उपयोग करून आपण काय करू शकतो, आपल्याला एक तर माहित झालं की त्याच्यामध्ये साइन्स अँड सिम्पटम्स कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहेत, नंतर तो डिसीज हळूहळू त्याची डेव्हलपमेंटल स्टेजेस कशा असणार आहेत, कोणत्या ऑर्गन्सवरती कोणत्या सिस्टमवरती त्याचा डायरेक्टली पहिल्यांदा इफेक्ट होणार आहे, तसंच तो जो काही ॲनिमल आहे तो मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये कशा पद्धतीने जाणार आहे. आणि मग हे कंट्रोल करण्यासाठी जे डिफरंट मेडिसिन्स जे काय आपण जर बघितलं, ज्या देर आर डिफरंट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील किंवा मेडिकल सायन्स मध्ये आपण बघतो, देर इज अ इन्व्हेस्टिगेशन ऑफ द डिफरंट ट्रीटमेंट्स अँड डिफरंट मेडिसिन्स विच आर इन्व्हेंटेड अँड हाऊ दिस ट्रान्सजेनिक एनिमल्स गिव्ह द रिस्पॉन्स टू दिस ट्रीटमेंट. ती जी काही ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतो त्या स्टडी करण्यासाठी सुद्धा किंवा फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द न्यू ट्रीटमेंट फॉर द डिसीजेस these transgenic animals which are used. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, कॅन्सर असेल, सिस्टिक फायब्रोसिस असेल, रुमॅटॉइड अर्थरायटिस असेल किंवा अल्झायमर्स डिसीज असेल, याच्यामध्ये पण या ट्रान्सजेनिक या डिसीजचा स्टडी करण्यासाठी त्याचबरोबर फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द डिफरंट ऑर द न्यू ट्रीटमेंट फॉर these diseases the transgenic animals which are also useful. Then biological product. For the production of useful biological product, these transgenic animals are also beneficial one. Means some products like the alpha-1 antitrypsin, which is mostly useful in the emphysema या डिसीज मध्ये त्याचा मोस्टली काय असणार आहे, युजफुल आहे alpha-1 antitrypsin which is useful, and this antitrypsin which is produced by using the transgenic animal. म्हणजे हे जे काही alpha-1 antitrypsin जे असणार आहे ते प्रोड्यूस करणारा जीन आपण काय करणार, आयसोलेट करणार. दिस जीन which is introduced into the animal and this animal become the transgenic animal. कारण त्याचा जीनोम आपण काय केला, मॅनिप्युलेट केला, चेंज केला, then this animal become transgenic and then this animal which is useful for the biological product formation. biological productचं प्रोडक्शन करण्यासाठी ह्या ॲनिमल्सचा आपल्याला उपयोग होणार आहे, that is for the production of useful biological products. then phenylketonuria PKU आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, हे जे काही डिसीजेस आहेत, सिस्टिक फायब्रोसिस असेल, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे जे काही बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असणार आहेत, दीज प्रोडक्ट्स विच कॅन बी ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय दीज ट्रान्सजेनिक एनिमल्स. देन इन 1997 ट्रान्सजेनिक काऊ रोसी विच इज प्रोड्यूस्ड 1997 मध्ये एक ट्रान्सजेनिक काऊ प्रोड्यूस केली गेली. दिस इज नथिंग बट द रोसी अँड दिस रोसी which having the human protein in rich milk. त्याच्यामध्ये काय असणार आहे, human protein in rich milk प्रेझेंट होतं and this human protein in rich milk which is म्हणजे जे काही मिल्क ही ट्रान्सजेनिक काऊ प्रोड्यूस केली गेली, ही जी रोसी ही जी काही ट्रान्सजेनिक काऊ आहे which contain its milk contain 2.4 ग्रॅम ह्युमन प्रोटीन पर लिटर. 1 लिटर दुधामध्ये किती असणार आहे, 2.4 ग्रॅम एवढं काय असणार आहे, ह्युमन प्रोटीन कंटेंट जास्त होतं. हा एवढं ह्युमन प्रोटीन नॉर्मल काय असणार आहे, नॉर्मल काऊ जी असणार आहे तिच्या मिल्क मध्ये एवढं ह्युमन प्रोटीन असणार नाही, पण ते ह्युमन प्रोटीन प्रोड्यूस करणारा जो जीन आहे तो आपण त्या काऊ मध्ये इंट्रोड्यूस केला. अँड दिस ट्रान्सजेनिक काऊ which having the ability to produce the milk and this milk contain 2.4 gram human protein per liter. Then human alpha lactalbumin which is also present in that cow. या काऊच्या मिल्क मध्ये जे काय असणार, जे या ह्युमन प्रोटीन बरोबर ह्युमन अल्फा लॅक्टॅल्ब्युमिन दिस इज ऑल्सो प्रेझेंट. देन व्हॅक्सिन सेफ्टी. नेक्स्ट आपण बघितलं व्हॅक्सिन सेफ्टी. ट्रान्सजेनिक माइस इन टेस्टिंग द सेफ्टी वॅक्सिन बिफोर यूज इन द ह्युमन. फॉर एक्झाम्पल पोलिओ वॅक्सिन, असे डिफरंट वॅक्सिन्स आहेत. दीज वॅक्सिन्स विच आर the vaccines when any vaccine which is produced against any pathogen
और एनी डिसीज, कोणत्याही डिसीजच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट जेव्हा एखादं व्हॅक्सिन प्रोड्यूस केलं जातं तेव्हा ते व्हॅक्सिन डायरेक्टली ह्युमन बिंगला दिलं जात नाही. तर दिस व्हॅक्सिन विच इज फर्स्टली टेस्टेड ऑन द ट्रान्सजेनिक एनिमल्स, ट्रान्सजेनिक मॅमल्स जे असणार आहे, ट्रान्सजेनिक माईस जे असणार आहे, स्पेशली माईस वर त्याची ट्रीटमेंट घेतली जाते. किंवा कारण का तर माईस जिनोम अँड ह्युमन जिनोम विच इज 90% सिमिलर आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा त्याची ट्रीटमेंट ही ट्रान्सजेनिक माईसला दिली जाते. हे व्हॅक्सिन पहिल्यांदा ट्रान्सजेनिक माईसला दिलं जातं. त्या माईस मध्ये कशा पद्धतीचे आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात, हाऊ दिस माईस गिव्ह रिस्पॉन्स टू दिस व्हॅक्सिन, this can be firstly observed. Afterwards this vaccine which is again tested on the monkeys and then it is available for the human being साठी ते available केलं आहे. Then chemical safety testing for testing the toxicity of the drugs. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स असतील किंवा ज्या नंबर ऑफ पेस्टिसाइड्स आहेत किंवा काही असतील जे टॉक्सिन्स प्रोड्यूस केले जातात, ते टॉक्सिन्स डायरेक्टली आपण कुठलंही जर मेडिसिन्स बघितलं किंवा काही टॉक्सिन्स हे पॉइझनस जे काही केमिकल्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या ह्याच्यावरती जे काही बॉटल्स असणार आहेत किंवा ते मेडिसिन जे असणार आहेत त्या मेडिसिन वरती त्याची टॉक्सिसिटी मेंटेन केली, त्याची टॉक्सिसिटी लिहिलेली असते की त्याची टॉक्सिसिटी किती आहे ही चेक केली जाते. आणि ही चेक कशावरती चेक केली जाणार आहे, दिस टॉक्सिसिटी विच कॅन बी चेक ऑन द ट्रान्सजेनिक एनिमल्स. ट्रान्सजेनिक एनिमल्स म्हणजे ट्रान्सजेनिक रॅट असेल, ट्रान्सजेनिक माईस असेल, ट्रान्सजेनिक रॅबिट असेल, ट्रान्सजेनिक स्क्विरल असतील, त्याच्यावरती काय केले जाणार आहे, दीज केमिकल्स विच आर फर्स्टली इंजेक्टेड टू दीज ट्रान्सजेनिक, या ट्रान्सजेनिक जे काही एनिमल्स असतील त्याच्यावरती त्याच्यामध्ये हे केमिकल पहिल्यांदा इंजेक्ट केले जाते, त्याची ट्रीटमेंट त्याला दिली जाते आणि ते एनिमल्स, हाऊ दीज एनिमल्स behave whenever they come in contact with this poisonous chemical, this can be checked. किंवा त्याचे जे काही सिस्टीम्स आहेत, वेगवेगळ्या रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, हाऊ दीज टॉक्सिन्स अफेक्ट ऑन इट्स डिफरंट ऑर्गन्स or the different systems, this can be checked by using transgenic animals or the transgenic mice, because these transgenic animals which are very sensitive to the small amount of toxin. म्हणजे अशा पद्धतीने हे ट्रान्सजेनिक एनिमल्स याच्यामध्ये वापरले जातात की जे थोडंसं जरी टॉक्सिनच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते आले तरी ते काय असणार आहे, दीज आर हायली सेन्सिटिव्ह टू दिस टॉक्सिन त्याला हायली सेन्सिटिव्ह असणार आहे. त्यामुळे लगेच आपल्याला त्याचे इफेक्ट दिसतील की ज्यामुळे सपोज स्मॉल क्वांटिटी of these toxin whenever come in contact with a human being, then what are the effects of these toxins on the human being which can be checked by using these transgenic animals. म्हणजे ह्युमन बिंग वरती त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे डायरेक्ट ह्युमन बिंग वर चेक करणार नाहीत, तर ते पहिल्यांदा कशावरती चेक करणार आहेत, तर दिस कॅन बी चेक ऑन द ट्रान्सजेनिक एनिमल्स अँड देन देअर टॉक्सिसिटी, the toxicity of the drugs. After testing the toxicity of the drugs, the toxicity which can be written on these drugs, या drugs वरती हे मेन्शन केलं आहे. So this is all about the transgenic animals. आता या ट्रान्सजेनिक एनिमल्स मध्ये आपल्याला हे पॉइंट नीट साठी इम्पॉर्टंट आहे, नॉर्मल फिजिओलॉजी डेव्हलपमेंट, डिसीज, स्टडी ऑफ डिसीजेस, बायोलॉजिकल प्रॉडक्ट म्हणजे रोसी जे असणार आहे, ट्रान्सजेनिक काउस हे नेम लक्षात ठेवलं पाहिजे. टू प्रोड्यूस द इनरिच मिल्क कंटेनिंग 2.4 ग्रॅम पर लिटर, त्याच्यामध्ये ह्युमन प्रोटीन प्रेझेंट असेल. देन व्हॅक्सिन सेफ्टीसाठी ते इम्पॉर्टंट आहे, केमिकल सेफ्टी टेस्टिंग साठी सुद्धा ट्रान्सजेनिक एनिमलचा उपयोग केला जातो. अँड दीज आर अदर डिफरंट इम्पॉर्टन्स की याच्यावरती एखादी शॉर्ट नोट आपल्याला विचारली जाऊ शकते, राईट ए नोट ऑन ट्रान्सजेनिक कॅटल फॉर द फूड प्रोडक्शन, देन व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्सजेनिक एनिमल्स, अशा टाईपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा हाऊ द ट्रान्सजेनिक माईस किंवा राईट ए नोट ऑन ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च, अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द transgenic animals. Thank you very much.